आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मुंबईत आयोजित अधिवेशनाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन. छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या म्होरक्याला अटक. कराडजवळ पाचवड फाटा इथं झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू, 30 जखमी. आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अहमदाबाद इथं सुरू असलेल्या सामन्यात पाकिस्तानचं भारतापुढे विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141व्या अधिवेशनाचं उद्घाटन होत आहे. 40 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर दुसऱ्यांदा भारतात ही बैठक होत आहे. यापूर्वी 1983 मध्ये नवी दिल्ली इथं या समितीची 86वी बैठक झाली होती. मुंबईत होणाऱ्या बैठकीत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख, समितीचे अन्य सदस्य तसंच देशाच्या क्रीडा क्षेत्रातल्या नामवंत व्यक्ती, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्र्यांचं आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. त्यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पुष्पगुच्छ, गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर कालपासून मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या प्रतिनिधींसमवेत तसंच क्रीडा क्षेत्रातल्या नामवंतांसमवेत द्विपक्षीय भेटीगाठी घेत आहेत. यामध्ये त्यांनी जागतिक रोईंग संघटनेचे अध्यक्ष जीन क्रिस्तोफर रॉलॅ आणि आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स संघाचे अध्यक्ष लॉर्ड सेबॅस्टियन को यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. त्यानंतर ठाकूर यांनी सांगितलं, दुनिया को भी युवाओं की सबसे बड़ी आबादी ले लें या फिर अर्थव्यवस्था के रूप में देखें तो भारत में बड़ी संभावनाएं नजर आती हैं. क्रिकेट का ओलंपिक मूवमेंट में जुड़ना एक नई शुरुआत हो सकती है और इसको लेकर भी नई उम्मीदें खड़ी हुई हैं. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची सकाळपासूनच रीघ लागली आहे. समता सैनिक दलाच्या वतीनं आज तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना देण्यात आली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा विजयादशमीला 24 ऑक्टोबर रोजी आयोजित केला आहे. दरम्यान काल रात्रीपासूनच दीक्षाभूमीच्या स्तूपावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो वर्धा क्षेत्रीय कार्यालयातर्फे 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान चंद्रपूर इथं दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास या विषयावर आधारित मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजित करण्यात आलं आहे. मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे यांनी आज जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं सभा घेतली. 24 तारखेपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर पुन्हा तीव्र उपोषण करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला. मराठा समाजाला 50% आत वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालेल, मात्र ते न्यायालयात टिकलं पाहिजे असं जरांगे म्हणाले. कोपर्डी प्रकरणातल्या गुन्हेगारांना फाशी द्यावी, मराठी आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावे या मागण्यांचा पुनरुच्चार त्यांनी केला. या सभेला मोठ्या संख्येनं मराठा समाज उपस्थित होता असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. देशाच्या चांद्र मोहिमेच्या यशाचं प्रतीक म्हणून दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्याबाबतची अधिसूचना आज प्रसिद्ध झाली. 23 ऑगस्ट 2023 रोजी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि प्रज्ञान रोव्हर कार्यरत झाला. या मोहिमेचं फलित भविष्यात मानवजातीला प्रेरणा देत राहील असं या अधिसूचनेत म्हटलं आहे. मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील सर्व शहरातून आणलेल्या मातीला वंदन करून तयार केलेला अमृत कलश नवी दिल्ली इथं पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर म्हस्के यांच्याकडे आज सोपवण्यात आला. जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि 6 नगरपंचायतींमधून ही माती संकलित करण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला नक्षल उपकमांडर चैनुराम उर्फ सुक्कू वत्ते कोरसा याला गडचिरोली पोलिसांनी आज अटक केली. चैनुराम कोरसा हा गडचिरोली आणि छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातल्या जारावंडी आणि पेंढरी या 2 पोलीस ठाण्यात घातपात करण्यासाठी रेकी करत होता.
त्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्याला कुरमावडा इथनं अटक केली. छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या अनेक चकमकींमध्ये चैनुरामचा सहभाग होता. राज्य शासनानं त्याच्यावर 16 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. 2022 पासून आतापर्यंत पोलिसांनी 71 नक्षलवाद्यांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी वार्ताहर परिषदेत दिली. सातारा जिल्ह्यात आज कराडजवळच्या पाचवड फाटा इथं उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून आलेली 4 चाकी गाडी जोरात धडकल्यानं झालेल्या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातले 3 जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये कोल्हापूर राजवाडा स्थानकाच्या पोलीस दलातील एकासह अन्य दोघांचा समावेश आहे. या अपघातात 30 मजूरही जखमी झाले आहेत. अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून पाणी सोडण्यात आलं. या कालव्यातून 1 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातले कोरडे पडलेले पाझर तलाव, विहिरी, ओढे आणि जलस्रोतांना पाणी मिळून शेतपिकांना जलसंजीवनी मिळणार आहे. कालव्याच्या वरच्या भागात वंचित राहिलेल्या 1700 हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याच्या दृष्टीनं उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. शेवंती वर्गीय फुलांमध्ये सेंट व्हाईट या सुगंधासाठी प्रसिद्ध असणाऱ्या फुलांना बाजारात मोठी मागणी आहे. पुणे बाजारपेठेत या फुलांना 150 रुपये किलोपर्यंत भाव मिळाला. सुवर्णा येलो, ऐश्वर्या या फुलांना 100 ते 150 रुपये तर झेंडूला 40 रुपये किलो भाव मिळाला. गणपती उत्सवाच्या आधी 2 महिन्यांपासून फुलांचे भाव कोसळले होते. मात्र नवरात्रोत्सव सुरू होण्याआधीच फुलांना चांगला भाव मिळाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातले फूल उत्पादक शेतकरी आनंदले आहेत. कोकण रेल्वे मार्गाच्या उभारणीचं आव्हानात्मक काम करताना अनेक कामगार आणि कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 14 ऑक्टोबरला स्मृतिदिन पाळला जातो. कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी आज रत्नागिरी रेल्वे स्थानकासमोरच्या श्रमशक्ती स्मारकात पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना आदरांजली वाहिली. राज्यात यंदा जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान हरवलेल्या 29,807 महिलांपैकी 19,079 महिला घरी परतल्या आहेत. राज्य पोलीस दलाच्या महिला आणि बाल अपराध प्रतिबंध शाखेनं ही माहिती दिली आहे. गेल्या 5 महिन्यात 29,000 मुली बेपत्ता झाल्याचं वृत्त विविध माध्यमांमधून प्रसारित झालं आहे. त्यावर हा खुलासा करण्यात आला आहे. राज्यात यंदा मेपर्यंत अपहरण झालेल्या मुलींपैकी सुमारे 69% मुली तर महिलांपैकी 63% जास्त महिला परत मिळाल्या आहेत. तर जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान अपहरण झालेल्या 5,495 मुलींचा शोध घेण्यात आला आहे, असं या खुलाशात म्हटलं आहे. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अहमदाबाद इथं सुरू असलेल्या सामन्यात पाकिस्ताननं भारतापुढे विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि 43व्या षटकातच त्यांचा डाव 191 धावांवर रोखला. पाकिस्तानचे सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी सावध खेळत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र बाबर आझम अर्धशतक पूर्ण होताच बाद झाला, तर रिझवान 49 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मात्र त्यांचे गडी झपाट्यानं बाद झाले. जसप्रीत बुमराहनं अवघ्या 19 धावा देत 2 गडी बाद केले. मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनीही प्रत्येकी 2 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 15 षटकात 2 बाद 111 धावा झाल्या होत्या. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भ आणि कोकणात तुरळक ठिकाणी तापमानात लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मुंबईत आयोजित अधिवेशनाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन. छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या म्होरक्याला अटक. कराडजवळ पाचवड फाटा इथं झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू, 30 जखमी. आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अहमदाबाद इथं सुरू असलेल्या सामन्यात पाकिस्तानचं भारतापुढे विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.